2 धावा. पहिलं षटक सुरू आहे. 5 षटकांची मॅच. पहिले षटक सुरू आहे. पुढचा चेंडू इथे देखील मिस टाइम स्ट्रोक आणि त्यानंतर आपण पाहतो चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये आहे. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. अमर गोरे यांच्या देखील खातं एका धावेने उघडलं जात आहे. धावसंख्येत 1ने वाढ. धावसंख्या होते ती 3 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग इथे होताना पाहायला मिळाला नाही. चेंडू बॅट वरतून ब्रश झाला आणि डिक्लेरेशन झोन मध्ये इथे मात्र एकच धाव मिळते. धावसंख्येमध्ये 1ने वाढ. धावसंख्या होते ती 3 धावा. पहिले षटक मैदानामध्ये सुरू आहे. पहिला डाव इथे सुरू आहे. पुन्हा एकदा शॉट ऑन पुल आणि इथे होतोय सक्सेसफुल. चेंडू जातोय सीमारेषेच्या अगदी जवळपास. इथे पंचांचा निर्णय येत नाही तोपर्यंत तुम्ही धावा पळून पूर्ण करायच्यात. इथे एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न. दुसरी पूर्ण आणि त्यानंतर डिक्लेरेशन झोन. म्हणजे आताचे एकूण 3 धावा आहेत. 3 धावा आहेत. आताचे एकूण 3 धावा आहेत. 2 धावा ज्या पळून पूर्ण केल्या त्या आणि एक डिक्लेअर, अशा 3 धावा आहेत. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. तुम्ही डिक्लेअर धावेंकडे अजिबात लक्ष देऊ नका. तुम्ही पळत राहा. पंच ज्या वेळेस डिक्लेअर आहे त्यावेळेस ते कळवतील. 3 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 6 धावा. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. सिंगल तर घेतली आहे. हेच क्रिकेट आहे खऱ्या अर्थाने. आपण पाहिलं तर ज्या ठिकाणी गवत आहे त्या ठिकाणी मात्र पाणी अगदी तुंबून आहे. आपण आता पाहिलंच असेल क्षेत्ररक्षक ज्यावेळेस चेंडू अडवण्याचा प्रयत्न करत होता त्यावेळेस चिखल किती, पाणी किती वेगाने तिथे उडत होतं. आणि गोलंदाजी करताना गोलंदाजाच्या अगदी गोलंदाजी क्रीज मध्ये चिखल अगदी मोठ्या प्रमाणात आहे. इथे देखील वा काय भन्नाट वेगामध्ये इथे चेंडू हाताळलाय. चांगलं कमबॅक इथे गोलंदाजाचं पाहायला मिळतंय. खांद्याचा प्रॉपर वापर केलाय. प्रशांत गायकवाड ज्याप्रमाणे रबर बॉल मध्ये इतक्या वेगात गोलंदाजी करतात त्याचप्रमाणे लेदर बॉल क्रिकेट वरती देखील खेळण्याचा फार मोठा अनुभव आहे आणि त्याचा फायदा इथे घेतला जातोय. इथे देखील वा पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी. परफ्यूम डिलिव्हरी आणि षटक क्रमांक पहिलं इथे संपुष्टात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळते 7 धावा. नुकतंच ज्यांचं शुभागमन आपल्याला इथे लाभलेलं आहे, साऊंड सौजन्य ज्यांच्या माध्यमातून मुळशी करंडकामध्ये आपल्याला लाभलेलं आहे, ते माननीय संतोष अण्णा जोरी युवा नेते शिवसेनेचे या ठिकाणी उपस्थित राहिलेत. आयोजकांच्या वतीने या ठिकाणी त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि मी अण्णांना विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. वेळोवेळी मुळशी करंडकामध्ये अथवा मुळशीच्या क्रिकेटमध्ये फार मोठं योगदान संतोष अण्णा जोरींचं असतं. प्रत्येक स्पर्धेमध्ये मुलाचं सहकार्य असतं. प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती लाभते आणि त्याचमुळे त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. अण्णा आपली जागा या व्यासपीठावरती, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. गोलंदाजी मार्कवरती अमोल. पहिला चेंडू फुलटॉस आणि त्यावरती केलेला प्रहार अमर गोरेच्या बॅट मधून येतोय. डीप काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून आणलेला खणखणीत षटकार 6 धावेंसाठी. काय फटका इथे सजवलाय. लोअर फुलटॉस आहे. यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न इथे लोअर फुलटॉस पद्धतीने खेळून काढलाय. अमर गोरेचा एक ब्रँडेड फटका. डीप काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून आलेला षटकार 6 धावेंसाठी. या षटकाची सुरुवात म्हणजे या गोलंदाजीची सुरुवात इथे अमर गोरेच्या बॅट मधून आलेल्या षटकाराने होतीये. काय फटका इथे सजवलाय. अगदी आपण पाहिलं तर 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 13 धावा. पुन्हा एकदा इथे अगदी वेगवान चेंडू तितक्याच वेगात फेकून दिलाय. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषा पार. बाहुबलीच्या बॅट मधून येतोय षटकार 6 धावेंसाठी. अमर गोरे एक सिक्सर किंग म्हणून त्याची एक ओळख आहे. एक चांगली शैली आहे. अगदी रडार मधले चेंडू आहेत ना, ताकदवान फटके खेळून त्या चेंडूला अगदी सीमारेषेच्या बाहेर धाडण्याचं काम इथे फलंदाजांच्या माध्यमातून केलं जातं. अमर गोरे एक अष्टपैलू खेळाडू आहे. प्रामुख्याने कित्येक वेळा आपल्या या बॅटिंगच्या जोरावरती, चौकार षटकारांच्या जोरावरती आपल्या संघाला विजय नोंदवून देण्याची कामगिरी या खेळाडूने केलेली आहे. आणि त्याला ती लय
इथे तिथे नक्कीच सूर गवसलाय. बॅक टू बॅक 2 षटकार या षटकामध्ये खेळले जातात. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 19 धावा. 19 रन्स ऑन अ बोर्ड. इथे गोलंदाजाचं स्वागत केलंय बॅक टू बॅक 2 षटकाराने. पुन्हा एकदा इथे शॉर्ट पूल आहे, परंतु दिशा इथे भरकटली जाते. कितीही दूरवरती तिकडून चेंडू गेला तरी एकच धाव मिळणार आहे. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ आहे. धावसंख्या इथे होते ती 20 धावा. 20 रन्स ऑन अ बोर्ड. इथे प्रदीप नैनीत आपण पाहतो यष्ट्यांच्या मागे आहेत. गोलंदाजाला प्रत्येक वेळेस काहीतरी सूचना देत आहेत. एक धाव नक्कीच येते, परंतु प्रयत्न चांगला आहे. इथे अमर गोरे यांचा प्रयत्न चांगला आहे. जरी एक धाव मिळाली तरी शॉर्ट सिलेक्शन चांगलं आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा वेगवान चेंडू आहे. बॅटवरतून तो चेंडू ब्रश झालाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? केलाय तर खरा. फेकी आली आहे इथे मात्र यष्ट्यांच्या मागे. वा मोये मोये. इथे अगदी चालत जाऊन जरी स्टंपला लावला असता तरी बॅटर आउट झाला असता. म्हणूनच ही सिच्युएशन अशी आहे. मोये मोये अगदी जवळचा, इतक्या जवळचा रनआउट होता, परंतु डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न हरकत नाही. तिथे फसला जातोय. निलेश पिंजारी सारख्या बॅटरला इथे जीवदान. पाहूया त्या जीवदानाचा इथे फायदा घेतला जाईल का? अमोल यांचं चांगलं कमबॅक 2 षटकारानंतरचं. धावसंख्या इथे आपण पाहतो एका धावेनेच वाढतीये. पुन्हा एकदा चेंडू इनसाइड आउटचा फटका खेळलाय कव्हरच्या दिशेने. एक धाव तर पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय. इथे देखील यष्टिरक्षण खराब आहे. रबर बॉल क्रिकेट खेळत असताना या गोष्टींकडे तुमचं प्रामुख्याने लक्ष असणं गरजेचं आहे. अशी संधी फार क्वचितच येते. जेव्हा संधी मिळते त्यावेळेस तुम्हाला तिथे यश मिळवणं फार गरजेचं आहे. 2 वेळा प्रदीप नैनीत यांना ती संधी मिळाली. दोन्ही वेळेस ती गमावली आणि दोन्ही वेळेस जर आपण पाहिलं तर निलेश पिंजारीला जीवदान मिळालं. इथे एका 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 23 धावा. दुसरं षटक सुरू आहे. 23 धावा झाल्यात. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 होत्या. प्रशांत गायकवाड यांनी त्या 7 धावा खर्च केल्या, परंतु अमोल यांच्यावरती ते आक्रमण सुरू आहे. पुन्हा एकदा मिळालेल्या जीवदानाचा घेतलेला फायदा निलेश पिंजारीच्या बॅट मधून येतोय. खणखणीत षटकार 6 धावेंसाठी. इथे मात्र अखूट टप्प्याचा चेंडू आणि निलेश पिंजारी यांनी आपला क्लास दाखवला. शॉर्ट पूल केला आणि त्यावरती सक्सेसफुल षटकार 6 धावेंसाठी. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे आपण पाहतोय 29 धावा झाल्यात विदाऊट लॉस. सुरुवात तर चांगली झाली आहे. 2 षटकांमध्ये 29. तिसरं षटक गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतात प्रशांत गायकवाड. पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या, त्यामुळे पुन्हा एकदा संघनायकाने प्रशांत यांच्यावरती ती जबाबदारी सोपवली आहे. पाहूया या षटकामध्ये कशा प्रकारे कामगिरी करतायत. पहिला चेंडू फुलटॉस, परंतु इथे मात्र चेंडू बॅटवरतून ब्रश होतोय. म्हणावं तसं प्रॉपर टायमिंग झालं नाही. फुलटॉस चेंडू होता, खराब चेंडू होता, परंतु तिथे आपण पाहतोय एकच धाव ची डिक्लेअर स्वरूपात मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 30 धावा. 30 रन्स ऑन अ बोर्ड. पुन्हा एकदा बॅटची एज आणि पुन्हा एकदा एकच धाव. एक धाव मिळते. प्रशांत गायकवाड अप्रतिम अशी गोलंदाजी आहे. जिथे अमर गोरे यांच्या बॅट मधून आपण षटकार येताना पाहिलं ना, त्या बॅटरला रोखून ठेवण्याचं काम इथे प्रशांत गायकवाड करतायत. मुळशी करंडकामध्ये देखील काही नवनवीन खेळाडू देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. स्थानिक संघ देखील विजयाच्या दिशेने वाटचाल करत दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. त्यामुळे या संघाकडे देखील नवोदित खेळाडू आहेत आणि त्यांचा देखील खेळ आपल्याला पाहायला मिळेल. तर पुढच्या काही सामन्यांमध्ये आपल्याला जुने जाणते देखील खेळाडू खेळताना पाहायला मिळतील. पुढचा चेंडू इथे देखील वा सुरेख गोलंदाजी. आखूट टप्प्याचा चेंडू आहे, त्याला पुल करण्याचा प्रयत्न, परंतु इथे गोलंदाज सक्सेसफुल होतोय. अगदी आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर काहीसा चेंडू
सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेने येतोय, काहीशी उसळी घेतोय, काहीसा वेग तिथे गोलंदाजाने दिलाय, चांगला वापर इथे खांद्याचा केला जातोय, अचूक टप्पा हेरला जातोय, त्यामुळे इथे चेंडू डॉट आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा वा, वारंवार निर्धाव चेंडू आहे. मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर लागोपाठचे 2 षटकार आले, परंतु या षटकामध्ये प्रशांत गायकवाड यांनी बरोबर हेरलंय की कशा प्रकारे अमरदुख गोरे खेळतोय, कुठल्या चेंडूवरती तो प्रहार करतोय, त्याच्या रडार पासून, त्याच्या रेंज पासून चेंडू दूरवरती ठेवण्याचं काम इथे प्रशांत करतो आणि प्रत्येक वेळेस इथे चेंडू मात्र डॉट आहे. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. पुढचा चेंडू इथे मात्र चेंडू आपण पाहतोय वाईट बॉल, काहीशी अतिरिक्त उसळी, बॅटरच्या अगदी डोक्यावरून चेंडू इथे मार्गस्थ केलाय. पंचांनी इथे वाईट बॉलचा इशारा केला आणि त्याचबरोबर इथे फर्स्ट बाउन्स. चेंडू अजून शिल्लक आहेत 2 चेंडू या षटकातील शिल्लक आहे. फर्स्ट बाउन्सचा देखील इशारा आहे. पाहूया पुढचा चेंडूवरती काय होईल. इथे देखील आपण पाहतोय चेंडू डाव्या इष्टीच्या बाहेर आहे. वाईट बॉल. या अगोदरच्या चेंडूवरती आपण सातत्याने प्रशांत यांची स्तुती केली, परंतु त्यानंतर त्या स्तुतीला भारावून इथे मात्र स्वैर मारा केला जातोय. बॅक टू बॅक अतिरिक्त धावा आहेत. पुढचा चेंडू प्रशांत याचा सामना करेल तो अमर. पुन्हा एकदा बॅटची एज आणि त्यानंतर आपण पाहतोय डिक्लेरेशन झोन आहे. एकच धाव आहे. चांगलं कमबॅक प्रशांत यांचं. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या इथे आपण पाहतोय 34 धावा झाल्या. तिसरं षटक सुरू आहे. काय कमबॅक करून दिला आपल्या संघासाठी. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 34 धावा झाल्यात. अमर गोरे यांना बांधून ठेवण्याचं काम प्रशांत यांनी आतापर्यंत तरी केलंय, परंतु शेवटचा चेंडू काय होईल. पुन्हा एकदा चेंडू इथे उजव्या इष्टीच्या बाहेर आहे. पंचांनी वाईट बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती ती 35 धावा. पुढचा चेंडू 35 धावा आतापर्यंत झाल्यात. या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक आहेत. अतिरिक्त धावा नक्कीच आल्यात, परंतु मोठा फटका इथे खेळू दिला जात नाहीये. परंतु पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आहे. ऑन साइडला चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. एक धाव तर मिळतीये. दुसरीचा प्रयत्न केलाय. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जात आहेत. जोपर्यंत पंचांचा इशारा येत नाही तोपर्यंत कुठल्याही खेळाडूने आपला वैयक्तिक निर्णय द्यायचा नाहीये. त्या पळून काढायच्या डिक्लेअर आहेत ते पंच ठरवतील. खेळाडूंनी अजिबात चर्चा करू नका. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येत आपण पाहतोय विदाउट लॉस 37 धावा. एकही बॅटर बाद नाहीये. 37 धावा झाल्यात. अजूनही निर्णायक 2 षटक आहेत. गोलंदाजी मार्क वरती एक पोलीस कर्मचारी या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी करून आपली वैयक्तिक 2 षटकं इथे संपून लगेच इथे यष्टांच्या मागे येतोय. तर गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा इथे आपण पाहतोय महाराष्ट्र पोलीस दलातच कार्यरत असणारे प्रदीप नैनित उर्फ डॉन त्यांची जागा भरून काढण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी 4थं षटक हाताळण्यासाठी. यष्टांच्या मागे प्रशांत गायकवाड. फार क्वचितच आपण पाहतो त्यांना यष्टीरक्षण करताना, परंतु रबर बॉल क्रिकेटमध्ये कोणी काही करू शकतं. कोणाच्याही खांद्यावरती कुठलीही जबाबदारी जाऊ शकते. काही काही स्पेशलिस्ट असतात रबर बॉल खेळण्यासाठी. या इनिंग ब्रेक नंतर आपण पुढील मॅचचा टॉस देखील संपन्न करणार आहोत. दोन्ही कॅप्टन आपण देखील याची दक्षता घ्यायची आहे. मंगेश दादा पायगुडे SP कॉलेज आणि त्यांच्या विरोधात सचिन भाऊ गवळी देहू रोड. या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. या इनिंग नंतर आपण समालोचन कक्षाजवळ यायचं आहे. कॅप्टनला आपल्याला विनंती असेल टॉस करण्यासाठी आपण इथे यायचं आहे. षटक क्रमांक 4 ची सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती प्रदीप नैनित. स्ट्राईकला असतील ते निलेश. पहिला चेंडू डाव्या इष्टीच्या बाहेर. डाव्या इष्टीच्या बाहेर इथे आपण पाहतोय वाईट बॉल. अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 38 धावा. प्रशांत यांना देखील कळलं असेल की खेळपट्टीवरती कशा प्रकारे चेंडू येतोय, कारण मगापासून ते गोलंदाजी करत होते. आता ते यष्टींच्या मागे आहेत. पुन्हा एकदा वा, यष्टीरक्षण अप्रतिम आहे, परंतु दिशाहीन गोलंदाजी आहे. वारंवार अवांतर धावा आहेत. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 39 धावा.
चौथं षटक अजूनही सुरू व्हायचंय. कुठलाही चेंडू झाला नाही. अवंतर धावेनेच इथे धावसंख्येत वाढ होतीये. 39 धावा. इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. परंतु पंचांनी इथे कळवलंय डिक्लेअर स्वरूपाची एक धाव आहे. एकच धाव असेल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 40 धावा. 40 रन्स ऑन बोर्ड. 40 धावा आतापर्यंत झाल्यात. 2 चेंडू अवंतर गेले परंतु लगेचच पुढच्या चेंडूवरती चांगलं कमबॅक इथे गोलंदाजाने केलंय. अखूट टप्प्याचा चेंडू, वेगवान चेंडू, शरीर भेदक मारा करण्याचा प्रयत्न आणि त्यावरती मात्र एकच धाव जी डिक्लेअर स्वरूपाची मिळते. 40 धावा झाल्यात. इथे पुन्हा एकदा डाव्या एसटीच्या बाहेर व्हाईट बॉल. या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर अवंतर धावा भरपूर आल्यात. म्हणजे मागच्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं तर प्रशांत यांनी जवळपास 2 ते 3 इथे आपण पाहिलं तर व्हाईट बॉल हाताळले आणि या षटकामध्ये आतापर्यंत एक चेंडू झाला आणि 3 अवंतर धावा आल्यात. इथे मात्र चेंडू फेकला जाईल. लॉंग ऑन बाउंड्रीच्या डोक्यावरून सीमारेषा पार येतोय. निलेश पिंजारीचा ब्रँडेड फटका षटकार 6 धावेंसाठी. बघा एक जीवदान किती मागात ठरू शकतं. इथे निलेश पिंजारीला 2 जीवदानं मिळाली आहेत. आता तो मात्र प्रतिस्पर्धी संघाला खर्च करायला लावणार. इथे त्याच्या बॅटमधून षटकार चौकार नक्कीच येणार. त्याला जीवदान मिळालंय. नशिबाची साथ आहे आणि तो त्याचा फायदा देखील घेतोय. चांगली फटकेबाजी इथे आपल्याला पाहायला मिळते. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 47 धावा. 47 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा एकदा डाव्या एसटीच्या अगदी आपण पाहिलं तर बाहेरचा चेंडू आहे. पंचांनी व्हाईट बॉलचा कॉल केलाय. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 48 धावा. 48 रन्स. 48 धावा झाल्या. चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 5 षटकांची मॅच आहे. प्रदीप नैनीत, वीरेन नैनीत हे दोन्ही खेळाडू, मुलगा व वडील हे दोन्ही एकाच संघामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा इथे मात्र चांगलं कमबॅक इथे म्हणावं लागेल. जोरदार अपील तर केली परंतु पंचांनी ती अपील फेटाळून दिली. इथे मात्र चेंडू डाव्या एसटीच्या अगदी वरून असेल आणि पंचांनी इथे कळवले डॉट बॉल. इथे निर्धाव चेंडू आहे. म्हणजे सातत्याने जो प्रयत्न आहे त्यामध्ये यश मिळालंय. इथे देखील शॉर्ट ऑन पुल. प्रयत्न चांगला आहे. झेल हातातून निसटला परंतु प्रयत्न चांगला आहे. एक धाव तर पूर्ण आहे. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न नसेल. एकाच धावेवरती समाधान. अबोल आपण पाहतोय तिथे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने एका धावेवरती इथे समाधान मिळेल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 49 धावा. 49 रन्स ऑन बोर्ड. त्या डीपी जवळचे सगळे बाजूला व्हा. लगेच बाजूला व्हा. तिथं तिथे अजिबात कोणी थांबू नका. तिथे एखाद्याला शॉक बिक लागू शकतो. थोडंसं सहकार्य करा. इकडे येऊन बसा. अमर गोरे यांच्या बॅटमधून आपण या अगोदरच्या चेंडूवरती षटकार पाहिला. त्यानंतर आलेली एकेरी धाव. धावसंख्येत जर आपण पाहिलं तर 50 पार धावसंख्या गेली आहे. 57 धावा झाल्यात. 4 षटकामध्ये 57 धावा झाल्यात. अजून एक षटक शिल्लक आहे. 4 मध्ये 57 झाल्यात. शेवटचे 6 चेंडू कुठल्या गोलंदाजावरती ती जबाबदारी दिली जाईल. वाटतं डावखुरा शैलीचा गोलंदाज आहे. संघाचा संघनायक म्हणून आपण पाहिलं तर इथे प्रथमेश गोसावीला इथे आमंत्रित केलं जात आहे. डावखुरा शैलीचा गोलंदाज आहे. 4 षटकांपर्यंत आपण त्याला गोलंदाजी करताना पाहिलं नाही. अगदी लॉंग ऑनच्या दिशेने तैनात होता परंतु शेवटचं षटक आणि जो प्रॉपर गोलंदाज आहे, ज्याला गोलंदाजीचा अनुभव आहे, त्याच गोलंदाजाला इथे आमंत्रित करण्यात येत आहे. प्रशांत गायकवाड यांनी चांगली गोलंदाजी केली. प्रदीप नैनीत काहीशे खर्चिक ठरले.
त्याचबरोबर आपण पाहिलं तर अमोल सरांची देखील काहीशी गोलंदाजी खर्चिक ठरली, कारण त्या षटकामध्ये तब्बल 3 षटकार आले. आणि इथे प्रथमेश गोसावी कशा प्रकारे गोलंदाजी करेल. शेवटचं षटक आहे, निर्णायक 6 चेंडू. स्ट्राईकला आपण पाहतोय निलेश पिंजारी, त्याच्या देखील बॅटमधून आपण चौकार षटकार पाहिलेत. दुसऱ्या बाजूला अमर गोरे आहे. शेवटचं षटक. पहिला चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर आहे. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या इथे आपण पाहतोय 58 धावा झाल्यात. 58 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. एकही बॅटर बाद नाहीये. पुढचा चेंडू. इथे मात्र चेंडू डीप काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून खेळून काढलाय. षटकार 6 धाव्यांसाठी. निलेश पिंजारीला जे जीवदान देण्यात आलं ना लागोपाठच्या 2 चेंडूवरती, ते 2 जीवदान इथे पुणे संघाला काहीशी महागडी ठरतायत. पंढरपूर संघाचे जे आघाडीचे दोन्ही बॅटर आहेत, म्हणजे आपण पाहिलं तर निलेश पिंजारी आहे, अमर गोरे आहे, सचिन बर्गे सारखा एक अनुभवी खेळाडू आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर त्या संघामध्ये जाहीर खान सारखा देखील खेळाडू आहे, आसिफ तांबोळी आहे. एक चांगली पॅक टीम आपल्याला इथे बॅटिंग करताना पाहायला मिळते. परंतु गोलंदाजी करणाऱ्या संघाने ज्या चुका केल्या त्या चुका मात्र त्यांना महागात पडतायत. प्रथमेश गोसावी पहिला चेंडू अवांतर, दुसऱ्या चेंडूवरती 6 धावा खर्च करतोय. धावसंख्या जर आपण पाहिलं तर 60 पार, 64 धावा इथे पूर्ण होत आहेत. 64 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. काय पार्टनरशिप इथे बिल्ड केली आहे, सर्वात मोठी पार्टनरशिप आतापर्यंतची या स्पर्धेतील. पुन्हा एकदा इथे आपण पाहतोय चेंडू सोडून दिलाय, डाव्या यष्टीच्या बाहेर जातोय असा काहीसा अंदाज बॅटरला होता, परंतु पंचांनी योग्य तो निर्णय तिथे कळवलाय. पंचांनी इथे कळवलाय इट्स अ फेअर डिलिव्हरी, इट्स अ डॉट बॉल. चला, पंचांशी कुठल्याही प्रकारचा वाद नकोय, आपण पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय ठेवलेला आहे. पुढचा चेंडू. इथे देखील आपण पाहतोय सुरेख गोलंदाजी, चांगला कमबॅक. डावखऱ्या शैलीचा गोलंदाज आहे म्हटल्यानंतर नॅचरल आउटस्विंग आहे. आणि इथे आपण पाहतोय शेवटच्या षटकामध्ये देखील प्रथमेशने जो चेंडू हाताळला षटकार आला, परंतु त्यानंतरचे जे दोन्ही चेंडू हाताळले ना, दोन्ही चेंडू अगदी विचारपूर्वक आणि दोन्ही चेंडू डॉट आहेत. पुढचा चेंडू. इथे बिग टाइम स्ट्रोक आणि एकच धाव आहे. अनोखी शैली आहे, अनोख्या शैलीत खेळलाय, स्वतःवरती नाराज आहे, परंतु इथे एक धाव तर नक्कीच मिळेल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या 65, 65 रन्स, 65 धावा झाल्यात. पुढचा चेंडू निलेशसाठी. इथे मात्र गती परिवर्तन, उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी इथे वाईट बॉलचा कॉल केलाय, गती कमी केली, काहीसा वेगळा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला, परंतु दिशा भरकटली. इथे अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 66, 66, 66 धावा विदाउट लॉस. एकही बॅटर बाद नाही. आघाडीचे दोन्ही बॅटर आहेत, सुरेख कामगिरी करतायत. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय, क्षेत्ररक्षण डीप मध्ये तैनात. चेंडू अडवताना काहीसा फंबल झालाय. एक धाव पूर्ण होतीये, परंतु चांगलं कमबॅक रिले पद्धतीने इथे चेंडू अडवलाय. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 67 धावा, 67 रन्स. पुन्हा एकदा आपण पाहतोय अमर गोरे इथे स्ट्राईकला सज्ज होतोय. लेफ्टी बॅटर, लेफ्टी बॉलर. काहीसं समीकरण जर पाहिलं तर बॅटरच्या इथे माध्यमातून जे हाताळलं जाईल, परंतु प्रथमेश गोसावीने देखील कित्येक वेळा अशा कामगिरीमध्ये आपल्या संघाला इथे तारलेलं आहे. इथे पुन्हा एकदा स्क्वेअर कट आणि इथे एक धाव तर पूर्ण आहे. पंचांचा इशारा येस तोपर्यंत दोन्ही बॅटरने पळत राहायचंय. एक धाव पूर्ण आहे, परंतु इथे बॅटर होईल बाद. एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागेल. शेवटच्या चेंडूवरती पहिला बॅटर धावबाद होतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 5 षटकांच्या समाप्तीनंतर 68 धावा झाल्यात. 69 धावेंची गरज आहे. चला, इथे मंगेश दादा पायगुडे, SP 11, SP कॉलेज आणि त्यांच्या विरोधात सचिन भाऊ गवळी, देहू रोड. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती, आपण टॉस करण्यासाठी यायचं. मंगेश दादा पायगुडे SP कॉलेज येथून आलेला संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला सचिन भाऊ गवळी देहू रोड येथून आलेला संघ आहे. दोन्ही कॅप्टन्सला विनंती आहे की इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस संपन्न करतोय, लगेच इथे या. आपला टॉस इथे संपन्न करणं फार गरजेचं आहे.
मंगेशदादा पाडगुडे संघाचे संघनायक, चला या लवकर. देवरोडचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. उमेश नायडू यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये मुळशी करंडकामध्ये मनपूर्वक स्वागत. त्यांचं देखील आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक स्वागत. इन ऍक्शन ते देखील आपल्याला पुढच्या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळतील. चला एसपी कॉलेज इथून आलेला संघ, जर इथे आपली उपस्थिती वेळेत झाली नाही तर काही पॅनलाइज केलं जाईल आणि त्या पेनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. चला महेश शिंदे टॉस साठी पाठवून द्या कॅप्टन. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. आसिफ सर क्षेत्ररक्षण लावून घ्या. दोन्ही बॅटर मैदानामध्ये आलेत का? चला दोन्ही बॅटर, चला लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या. चला मंगेश दादा पायगुडे एसपी कॉलेज कॅप्टन, आता शेवटचा पुकार आहे. पटकन या टॉस करण्यासाठी या लवकरात लवकर. चला इथे दुसऱ्या डावाला लगेचच सुरुवात करून घ्यायची आहे. गोलंदाजी मार्क वरती मॅन फ्रॉम वानवडी. इथे गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय सूरज याला, तर स्ट्राईक साठी असेल आनंद. सुरेश इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती, स्ट्राईकला असेल तो मॅन फ्रॉम देहू मावळ भूषण. इथे आपण पाहतोय स्ट्राईकला असेल आनंद चव्हाण, तर नॉन स्ट्राईकला असेल प्रशांत गायकवाड. आघाडीचे दोन्ही बॅटर आहेत, दोन्ही उजव्या शैलीचे आहेत. त्याचबरोबर गोलंदाजी मार्क वरती देखील तितकाच वेगवान गोलंदाज इथे आपल्याला सुरेशला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क वरती आहे. 69 धावेंचा पाठलाग आहे. 30 चेंडू मध्ये 69 धावा. पहिला चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षण डीप मध्ये तैनात आहे. एक धाव त्या दरम्यान पूर्ण केली जाते. एकाच धावेवरती इथे समाधान मानलं जात आहे. एका धावेने इथे 69 धावेंचा जो पाठलाग आहे ना, त्या पाठलागाची सुरुवात होते. आनंद चव्हाण आणि त्याचबरोबर प्रशांत गायकवाड ही आघाडीची जोडी आहे. 69 धावेंचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या चेंडूवरती तर एक धाव आली आहे. पुढचा चेंडू इथे आखूड टप्प्याचा चेंडू आहे. पंचांनी इथे वाईट बॉलचा इशारा केलाय, कारण अगदी बॅटरच्या डोक्यावरून इथे चेंडू मार्गस्थ होतोय आणि मुख्य पंचांनी तिथे वाईट बॉलचा देखील इशारा दिलाय. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्येमध्ये आपण पाहतोय एका धावेने वाढ होते. धावसंख्या होते ती 2 धावा. आणि त्याचबरोबर फर्स्ट बाउन्सचा देखील इशारा आहे. म्हणजे दुसरा चेंडू तुम्ही बाउन्सर हाताळू शकत नाही, अन्यथा नो बॉल असेल. खेळपट्टीच्या बाहेर जरी म्हणजे अलीकडे जरी चेंडू 2 वेळा, पहिल्या वेळेस माफ डेड बॉल, दुसऱ्या वेळेस जर हाताळला तर नो बॉल आहे. असा स्पर्धेचा नियम आहे. इथे देखील आपण पाहतोय आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय चेंडू. इथे डॉट.
षटक क्रमांक मैदानामध्ये पहिले सुरू आहे. आतापर्यंत 2 धावा झाल्यात. आनंद चव्हाण यांच्या बॅटमधून आलेली एकेरी धावा आणि त्यानंतर इथे आपण पाहतोय पुढचा चेंडू अवांतर आणि त्यानंतरचा पुढचा चेंडू डॉट बॉल आहे. पुढचा चेंडू इथे पुढे सरसावत काय फटका इथे सजवलाय. चेंडू जातोय मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषा पार. इथे येतोय षटकार 6 धावेंसाठी. अगदी आपण पाहिलं तर काहीसं पदलातिथ्य इथे बॅटरने केलं. रडारमध्ये चेंडू येऊ दिला आणि त्यानंतर फक्त फ्लिक ऑफ द रिस्ट अगदी बॉटम हँडचा चांगला वापर आणि त्यानंतर चेंडू पाठवला जातोय मिड विकेट बाउंड्रीच्या डोक्यावरून षटकार 6 धावेंसाठी. चांगला फटका इथे सजवलाय. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढही होतीये. धावसंख्या होते ती 8 धावा. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 69 धावेंचा पाठलाग आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा जोरदार अपील इथे केली जाते परंतु इट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता इथे होतीये. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं सुरू आहे. आतापर्यंत 8 धावा आल्यात. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. आतापर्यंत आलेल्या 8 धावा. चांगलं कमबॅक सुरेश याचं देखील आपण पाहतोय. पुढचा चेंडू इथे देखील मिस्टाईम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक फार दूरवरती. जाहीर खान तिथे चेंडू पर्यंत येण्याचा प्रयत्न करतील. एक धाव त्या दरम्यान मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 9 धावा. 9 धावा झाल्यात आतापर्यंत. मंगेश भाऊ पायगुडे संघाचे संघनायक आलेत का? कॅप्टन नाहीतर समोरच्या टीमला इथे बाय दिला जाईल असं आयोजकांनी कळवलंय. पुढच्या 5 मिनिटांमध्ये कॅप्टन या. बाळा सर या लवकर. तिथे उभं राहून उपयोग नाही. इथे टॉस करायला देऊ रोड वरून आलेत. तुम्ही एसपी कॉलेज वरून आलेत. लवकर या. इथे देखील इथे आपण पाहतो शरीर भेदक मारा आणि त्यानंतर लेगबाय स्वरूपाची एक धाव. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतीये 10 धावा. पहिल्या षटकामध्ये तर 10 आल्यात. 59 धावींची गरज आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे आपण पाहतोय 10 धावा झाल्यात. चांगलं षटक इथे सुरेश याचा आपण पाहतोय. निर्णायक गोलंदाजी इथे केली जाते. एक षटकार येऊन देखील अवांतर धावा येऊन देखील इथे फक्त आणि फक्त 10 धावा खर्च केल्यात. अप्रतिम गोलंदाजी. तर लगेचच आपण पाहतोय षटक क्रमांक 2 ची सुरुवात होईल. ज्याने बॅटिंग करत असताना संघाला सन्मानात्मक धावसंख्या उभी करून दिली. डावखुऱ्या शैलीचा एक वेगवान गोलंदाज अमर गोरे उर्फ सोन्या इथे गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. स्ट्राईकला असेल प्रशांत गायकवाड ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत इनिंग मधला एक पहिला षटकार त्याच्या डावातील पहिला षटकार आलाय. या चेंडूवरती देखील काहीसा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु त्या दरम्यान देखील एकच धाव मिळते. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 11 धावा. 11 रन्स ऑन बोर्ड. 11 धावा आल्यात. पहिल्या चेंडूवरती अमर याच्या एकेरी धाव येते. मी पुढील मॅचचा टॉस संतोष अण्णा जोरी यांना मी विनंती करेल. पुढील मॅचचा टॉस आपण संपन्न करायचा आहे. पुढचा चेंडू इथे देखील काय गोलंदाजी केली आहे. म्हणजे ज्याप्रमाणे प्रशांत गायकवाड यांनी अमर याच्यासाठी जी गोलंदाजी केली अगदी त्याचंच प्रत्युत्तर इथे अमर गोरे देखील प्रशांतसाठी करतोय. परफ्यूम डिलिव्हरी इथे हाताळली आहे. चेंडू पडल्यानंतर काहीशी उसळी घेतोय. त्यानंतर इथे आपण पाहतोय इट्स अ डॉट बॉल. निर्धाव. चांगली गोलंदाजी इथे होतीये. पावसाचं देखील शुभागमन इथे झालंय. इथे बॅटची एज आणि त्यानंतर इथे झेलबात्र टिपला जातोय. आघाडीचा बॅटर प्रशांत गायकवाड इथे बाद होतोय. पहिला बॅटर बाद होऊन तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन.
पुढील मॅचचा टॉस इथे आपण पाहिलं संतोष अण्णा जोरी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झाला आणि पुढील मॅचचा टॉस इथे देवरोड संघाने जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर SP कॉलेज येथून आलेला संघाला इथे बॅटिंगसाठी आमंत्रित केलं जात आहे. आमचे मुळशी भागातील देखील काही आमचे परम मित्र या ठिकाणी उपस्थित राहतात, त्यांचं देखील मनपूर्वक असे स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. प्रशांत गायकवाड इथे बाद झालाय, त्याची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅटर इन इथे आपल्याला पाहायला मिळतोय सूरज कोराम. सूरज कोराम, निलेश पिंजारी, त्याचबरोबर आपण पाहिलं तर अमर गोरे, सचिन बर्गे ही स्टारकास्ट आपल्याला कित्येक वेळा एका संघामध्ये खेळताना पाहायला मिळाली. परंतु हा प्लॅटफॉर्म वेगळा आहे, ही स्पर्धा वेगळी आहे आणि या स्पर्धेमध्ये आपल्याला सूरज कोरम अगदी त्याच शैलीमध्ये परंतु अपोजिट संघामध्ये खेळताना पाहायला मिळेल. इथे सूरज कोरम वरती फार मोठी जबाबदारी असेल, कारण रबर बॉल स्पेशलिस्ट बॅट्समन म्हणून याची एक ओळख आहे. पुढचा चेंडू अमर याचा, इथे देखील वा सुरेख चेंडू हाताळलाय. आल्या आल्याच इथे बॅटरला मात्र विचारात टाकणारा चेंडू इथे टाकला जातोय. अखूट टप्प्याचा चेंडू आणि त्यानंतर अगदी स्केट होऊन चेंडू उसळी घेऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आसिफ तांबोळी इथे आपण पाहतो यष्ट्यांच्या मागे अप्रतिम यष्टीरक्षण त्या ठिकाणी करतोय. संघाचा संघनायक आहे, कामगिरी सुरेख आहे. पुढचा चेंडू अमर याचा, धावसंख्या इथे आपण पाहिली तर 12. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, परंतु दिशा भरकटली. वाईट बॉल, अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 13 धावा, 13 रन्स ऑन बोर्ड. पावसाचं शुभागमन इथे झालंय आणि त्यानंतर मॅच मध्ये रंगतदार इथे लढत आणि काहीतरी वेगळं घडण्याची चित्र इथे आपल्याला पाहायला मिळते. कारण ज्या वेळेस आपण पाहतो की इथे बॅटिंग करणं खेळपट्टीवरती चेंडू पडल्यानंतर अगदी वेगात मार्गस्थ होतो, परंतु गोलंदाजाला देखील ओला चेंडू टाकण्यासाठी जे कष्ट पडतात, वारंवार चेंडू तिथे पुसले जातात, वारंवार ग्रीप घेण्यासाठी ते प्रयत्न केला जातो. म्हणजे दोन्हीसाठी अवघड आहे, गोलंदाजी करणं देखील आणि फलंदाजीसाठी देखील. इथे बॅकफुटला जाऊन चेंडू कट केलाय आणि त्यानंतर एक धाव पंचांनी कळवली. डिक्लेरेशन झोन मध्ये ही एक धाव मिळते. धावसंख्येत एकने वाढ, धावसंख्या होते ती 14 धावा. दुसरं षटक इथे मैदानामध्ये आपण पाहतोय संपुष्टात येत आहे. 2 षटकानंतर 14 धावा. पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं असाल 2 षटकानंतर 21 धावा होत्या, परंतु या षटकात या दुसऱ्या डावामध्ये आतापर्यंत एक बॅटर बाद आहे आणि 14 धावा झाल्यात. डीपी जवळ कोणाची गाडी असेल ती गाडी काढून घ्या पटकन प्लीज. विकेटच्या मागे धन्यवाद. आपण सहकार्य केल्याबद्दल आपलं देखील आयोजन कमिटी आपले फार मोठे आभार व्यक्त करते. असं सहकार्य वारंवार तुम्ही करत राहा. धन्यवाद सर. चला मॅच अशी थांबू नका. आसिफ सर पटपट खेळा, कारण अजून यानंतर 4 मॅचेस आहेत. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा आपण पाहतोय महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणारे जुने जाणते खेळाडू झाहीर खान. पहिला चेंडू इथे मिस टाइम स्ट्रोक आहे, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे मात्र झेल सुटलाय. आनंद चव्हाण याला मिळालेलं जीवदान आहे. पहिल्या डावामध्ये देखील आपण पाहिलं असाल की निलेश पिंजारीला जे जीवदान मिळालं आणि त्यानंतर ज्या धावा सुरू झाल्या, इथे देखील ते चित्र पाहायला मिळेल का दुसऱ्या डावामध्ये. जरी सुरुवात खराब झाली तरी शेवट फार महत्वाचा आहे. इथे आनंद चव्हाण यांना जीवदान मिळालंय. एक धाव तर मिळते. धावसंख्येत एकने वाढ, धावसंख्या 15 आहे. पुढचा चेंडू इथे सूरज कोराम पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे शरीर भेदक मारा, पंचांचा इशारा. इथे लेग बाय स्वरूपाची धाव मिळते. धावसंख्येत एकने वाढ, धावसंख्या होते ती 16 धावा. 69 धावेंचा पाठलाग आहे. हे तिसरं षटक सुरू आहे, म्हणजे अजूनही आपण पाहिलं तर 16 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा मिळालेलं जीवदान, परंतु दिशा इथे एकच आहे. एकच धाव मिळणार आहे. दिशा चुकीची निवडली. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 17 धावा. पुन्हा एकदा चांगला फटका आणि इथे मात्र चेंडू जाईल षटकार 6 धावेंसाठी. बघा मिळालेलं जीवदान आहे त्याचा फायदा घेतलाय. आता 14 चेंडूंमध्ये 46 धावींची गरज आहे. 14 बॉल 46. मॅच संपलेली नाहीये. आनंद चव्हाण यांच्या बॅटमधून एक षटकार आलाय आणि आनंद चव्हाण या फटक्यांसाठीच ओळखले जातात. रबर बॉल क्रिकेटमधील सर्वात विस्फोटक फलंदाज म्हणून ज्यांची ओळख
सातत्याने कित्येक वर्ष आपण ऐकलं, या खेळाडूची चर्चा झालेली आहे आणि तोच खेळाडू आता मात्र इथे बहरात येतोय. एक षटकार त्याच्या बॅटमधून येतोय. पुन्हा एकदा इथे आपण पाहतोय चेंडू काहीशी उसळी घेतोय. त्यानंतर आपण पाहिलं तर पंचांनी कळवलंय हा डॉट बॉल आहे, परंतु एक बाउन्सर इथे मात्र तिथे नोंदवलाच गेलाय. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. 13 चेंडू 46 धावा. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, जमीनलगत चेंडू खेळून काढलाय. एकच धाव मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. शेवटचे 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 45 धावींची गरज आहे. कारण धावसंख्या जर आपण पाहिली तर 24 झाल्यात, अजून 45 करायच्या आहेत. 12 चेंडूंमध्ये 45, 12-45. चौथं षटक घेऊन येतोय पुन्हा एकदा वैयक्तिक कोट्यातील दुसरं अमर गोरे, तर स्ट्राईकला असेल तो आनंद चव्हाण. 12 चेंडू मध्ये 45 धावींची गरज. पहिल्या चेंडूवरती तर आलेली सिंगल. पॅचची एज लागल्यानंतर डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या इथे आपल्याला जी पाहायला मिळते 25 धावा झाल्यात. अजूनही 44 धावींची गरज आहे. अजूनही 44 धावा करायच्या आहेत. 44 धावींची अजूनही गरज आहे. 11 चेंडू आणि 44 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूवरती चौकार. 4 धावींची गरज आहे. इथे अमर गोरे एक एक धाव खर्च करतोय. आनंद चव्हाण यांना देखील आपला क्लास दाखवावा लागेल. इथे मात्र उसळी घेतली आहे. पंचांनी इथे कळवलंय फर्स्ट बाउन्सर. इथे एक उसळी घेणारा चेंडू इथे हाताळलाय. पंचांकडे काहीशी दात बॅटरने मागितली, परंतु पंचांनी देखील कळवलंय की एक चेंडू इथे बाउन्सर अलाउड आहे. इथे चेंडू डॉट. पुढचा बाउन्सर मात्र इथे हाताळता येणार नाही. आता मात्र कशा पद्धतीने इथे गोलंदाजी केली जाईल आणि उरलेल्या 4 चेंडूंवरती कशा प्रकारे इथे बॅटिंग केली जाईल. इथे आनंद चव्हाण यांच्या बॅटमधून खेळलेला फटका आहे. पंच काय कळवतील? षटकार आहे. 6 धावा आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये. इथे 9 चेंडू अजूनही शिल्लक आहे आणि 9 चेंडूंमध्ये अजूनही आपण पाहिलं तर तब्बल 40 धावींची गरज आहे. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या होते ती 31 धावा. 9 चेंडूमध्ये 38 धावींची गरज आहे. 9 बॉल 38. या 3 चेंडूवरती 3 मोठे फटके खेळण्याची गरज आहे आनंद चव्हाण यांना देखील आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा मोठा प्रहार, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात. ते अगदी उंचीचा पुरेपूर फायदा सुरेश यांनी देखील घेतलाय. एक धाव आपल्या संघामध्ये आनंद चव्हाण यांनी देखील जोडले. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 32 धावा. अजूनही 37 धावींची गरज आहे. पुन्हा एकदा इथे एकच धाव आहे. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 33 धावा. अजूनही 36 धावींची गरज आहे. 7 चेंडू आणि 36 धावा. 7 बॉल 36. सकाळच्या 17 पासून आता ही तिसरी मॅच आतापर्यंत संपुष्टात आली आहे. चौथी मॅच देखील यानंतर सुरू होईल. देहू विरुद्ध स्वारगेट SP कॉलेज येथून आलेल्या 2 संघांमध्ये होईल. आणि सकाळपासून जर आपण पाहिलं ना तर इथे चेसिंग करणारा संघ इथे पराभूत झालाय. जे टॉस जिंकला, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय मात्र त्या ठिकाणी फसतोय की काय असंच वाटतंय. कारण इथे धावा चेस होताना पाहायला मिळाल्या नाहीयेत.
इथे विनिंग स्कोर 50 ते 60 धावांच्या पुढे गेला तरी सुद्धा इथे विजयी धाव इथे पूर्ण केली आहे असंच म्हणावं लागेल, कारण पहिल्या मॅच मध्ये बावधन संघाने जवळपास 75 धावा खेळल्या, त्यामध्ये महेश नानगुडे यांच्या बॅटमधून जवळपास 58 धावा आल्या. वैयक्तिक पहिला अर्ध सेंचुरी महेश नानगुडे यांनी पहिल्याच मॅच मध्ये नोंदवली. दुसऱ्या मॅच मध्ये देखील अविनाश रामगुडे, तुषार रणदिवे यांनी 60 धावा डिफेंड केल्या. आता या तिसऱ्या मॅच मध्ये देखील आपण पाहतोय 69 धावा जवळपास डिफेंड करण्याचं काम इथे पंढरपूर संघाने केलंय. पुणे संघाला मात्र इथे धावा बनवताना आपल्याला पाहायला मिळालं नाही. शेवटचं षटक अजूनही सुरू होत आहे. पहिला चेंडू आणि त्यावरती धाव घेण्याचा प्रयत्न कुठल्याही प्रकारचा नसेल. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय उस्मान. या ठिकाणी आपण पाहतोय महादेव अण्णा कोंढरे यांचं शुभागमन होत आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पुणे मुळशी तालुका शरद पवार गट या ठिकाणी महादेव अण्णा कोंढरे यांचं शुभागमन होत आहे. आयोजकांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत. आणि स्वागत इथे बॅटरने देखील केलंय. एक उत्तुंग षटकार ठोकून 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ देखील करून दिली आहे. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या इथे आपण पाहतोय 39. अजूनही 30 धावेंची गरज आहे. अजूनही 30 करायच्या आहेत. 4 चेंडूंमध्ये 30 धावा करायच्या आहेत. इथे देखील फुलटॉस, परंतु याचा फायदा घेता आला नाही. चेंडू निर्धाव आहे. 3 चेंडूमध्ये अजूनही 30 धावेंची गरज आहे. वरती 3 चेंडूमध्ये आपण पाहतोय 30 धावेंची अजूनही गरज आहे. 3-30. त्याचबरोबर आपण पाहतोय इथे फुलटॉस आणि त्यानंतर पुन्हा एकदा जवळपास 6 धावा आहेत. परंतु मॅच हातातून निसटले की काय, कारण 2 चेंडूमध्ये 24 धावा करायच्या. महादेव अण्णा कोंढरे यांचं या ठिकाणी शुभागमन होते. त्याचबरोबर त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार देखील आलाय, त्यांचे सहकारी देखील आले. त्यांचं देखील मुळशी करंडक 2024 दरम्यान मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. क्रिकेट खेळाचा आनंद घेण्यासाठी मुळशीकरांचं हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहण्यासाठी या ठिकाणी आपली सर्व मान्यवर मंडळी या व्यासपीठावरती उपस्थित राहत आहेत. खऱ्या अर्थाने या मुळशी करंडकाची शोभा त्यांच्या माध्यमातून वाढवली जाते. त्यांचं स्वागत इथे वारंवार करणं फार गरजेचं आहे. पुन्हा एकदा चेंडू डॉट. एका चेंडूमध्ये 24 धावेंची गरज. पंढरपूर संघाने इथे बाजी मारली आहे. जवळपास हा सामना आपल्या खिशात टाकलाय, परंतु एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 1 मध्ये 24. इथे इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु तो प्रयत्न फसतोय. पंढरपूर संघ या ठिकाणी विजयी झालाय. विजयी संघाचं अभिनंदन आहे. पुढच्या फेरीमध्ये त्यांनी प्रवेश केलाय. आतापर्यंत 3 संघ इथे दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करतात. त्यामध्ये स्थानिक लोकल बॉयज बावधन संघ, त्यानंतर आपण पाहिलं तर रहीम 11, वडगाव शेरी येथून आलेला संघ आणि त्याचबरोबर पंढरपूर येथून आलेला संघ देखील दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करतोय. तर शेवटची मॅच या आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटची मॅच, एका बाजूला आपण पाहतोय SP कॉलेज स्वारगेट येथून आलेला संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला देहुगाव येथून आलेला